हे गाइज, वेलकम बॅक टू दी चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज आपण बघणार आहोत आपला IMP SEQ सिरीजचा एपिसोड 2. आजचा टॉपिक आहे निदान अर्थकार व्याधी. आता ही टॉपिक जे आहे मी बोथ पॉइंट ऑफ व्ह्यूनी घेतलेलं आहे, बिकॉज ऑफकोर्स संहितामध्ये निदान स्थानामध्ये सुद्धा तुम्हाला निदान अर्थकार व्याधी आहे त्याचं वर्णन दिलेलं आहे. अँड ऑल्सो रोग निदानमध्ये सुद्धा निदान अर्थकार व्याधीवरती तुम्हाला क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकते. हा पण काइंड ऑफ एक IMP SEQच आहे. भरपूर वेळा रिपीट होण्याचे चान्सेस याच्यामध्ये सुद्धा दिसून आलेले आहे. त्यासाठी आपण हा टॉपिक घेत आहोत. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे कमीत कमी. ठीक आहे. सो सगळ्यात आधी श्लोक बघून घेऊया. रोगस्य निदानार्थकारत्वमचं. निदानार्थ करो रोगो रोगस्य अपि उपलभ्यते. चरक निदान स्थानाचा हा श्लोक आहे, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. आता याचा अर्थ काय, तर एका व्याधीपासून जेव्हा दुसरी व्याधी उत्पन्न होते त्याला आपण काय म्हणू, निदान अर्थकार व्याधी. म्हणजे काय, एक व्याधीच दुसऱ्या व्याधीचा उत्पत्तीचं काय आहे, निदान आहे किंवा हेतू आहे, त्याला आपण निदान अर्थकार व्याधी म्हणतो. आता एक गोष्ट समजून घ्या, नॉर्मली काय असते, ही मी आहे, माझी तब्येत बिघडली फॉर एक्झाम्पल, पण तरी सुद्धा जो माझा मूळ हेतू सेवन होता तो कधी थांबलाच नाही. तरी मी अजून काहीतरी खातीये, चालू आहे माझं मस्त एकदम आपल्या मस्तीत. तर ते काय होतं, नुसतं सारखं हेतू सेवन असल्यामुळे ही व्याधी जी मला झाली होती ती एवढी प्रकोपित होऊन जाते की मला त्यामुळे दुसरी व्याधी उत्पन्न होऊ शकते. सो बेसिकली मी तुम्हाला काय सांगत होते की जर आपलं हेतू सेवन म्हणजेच काय, असात्म इंद्रियार्थ संयोग, प्रज्ञापराध, परिणाम म्हणजे काल परिणाम. ओके, परिणामचा अर्थ इथं नेहमी काल परिणाम असा घ्यायचा. या तीन हेतूपेक्षा येथे एक व्याधी हाच दुसऱ्या व्याधीचा हेतू बनून राहतो. म्हणजे काय, आपले बेसिक तीन काय सांगितले होते, आपले तीन उत्पत्तीचे कारण, व्याधी उत्पत्तीचे कारण काय होते. पहिला होता असात्म अर्थ इंद्रियार्थ संयोग, दुसरा होता प्रज्ञापराध, तिसरा होता परिणाम. हे तीन बेसिक होते. आता ह्या तिघांमुळे एक व्याधी मला उत्पन्न झाली होती, पण मी काहीच लक्ष दिलं नाही आणि आपलंच मस्त मस्त माझं चाललं होतं, तरी हेतू सेवन सगळं चाललं होतं. तर माझी हीच व्याधी माझ्या दुसऱ्या व्याधीला जेव्हा कारणीभूत बनते त्याच्या उत्पत्तीसाठी, त्याला मी म्हणणार काय, तर त्याला मी म्हणू शकते निदान अर्थकार रोग. ठीक आहे. ह्यामध्ये फक्त आठवण ठेवण्यासारखं एवढंच आहे की बेसिकली एक जी नॉर्मल व्याधी असते त्याचे हेतू वेगळे असतात आणि जे निदान अर्थकार व्याधी असते त्याचे हेतू काय असतात, त्याचे बेसिक हेतू ही एक व्याधीच असते. ठीक आहे. आता निदान अर्थकारत्वाचा एक श्लोक आहे, ज्यांना जमत असेल त्यांनी श्लोक पाठ करू शकता टेक्स्टबुक मधून, वेल अँड गुड. पण ज्यांना श्लोक जमत नसेल त्यांनी काय करायचंय ते समजून घ्या. दीर्घकालीन जर ज्वर राहिला तर हे बेसिकली हा चार्ट त्यांनी सगळ्यांनी पाठ करून घ्यायचा आहे. एकदम इझी चार्ट आहे, खूप इझिली समजू शकतो आपण. बघा, दीर्घकालीन ज्वरचा अर्थ काय, मला ताप आहे खूप दिवसापासून, तर माझ्या शरीराची उष्णता एवढी वाढणार की मला कोणती व्याधी होणार, रक्त पित्त. उष्णता आहे, उष्णतामुळे कोण दूषित होणार, रक्त आणि पित्त. व्याधी कोणती उत्पत्ती झाली तर रक्तपित्त. सिंपल, फुल लॉजिक लावून आपण याचा अभ्यास करू शकतो. दुसरं व्याधी बघा, रक्तपित्त आहे मला, रक्तपित्तनी खूप टाइम पासून जर रक्तपित्त असला तर त्याच्यामुळे सुद्धा मला ज्वराची उत्पत्ती होऊ शकते, कारण ह्यात पण उष्णता आहे, ह्यात पण उष्णता आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की त्यांचे गुण बेसिकली कुठे ना कुठे सेम असतात, म्हणून ह्या व्याधीपासून ही व्याधीची उत्पत्ती होते, नवीन व्याधीची उत्पत्ती होत आहे. ठीक आहे. आता रक्तपित्त आणि ज्वर हे दोन्ही असले तर माझ्या शरीराचं काय होणार आहे, खूप टाइम पासून मला रक्तपित्त पण आहे, ज्वर पण आहे. रक्तपित्तामुळे माझा रक्ताचा सतत क्षय होतोय, ज्वरमुळे माझ्या अंगामध्ये मांस कशाचीच मला पोषण वगैरे काहीच भेटत नाही, तर मला काय होईल, माझा धातूंचा क्षय होईल. जिथं धातूंचा क्षय झाला तिथं कोणती व्याधी उत्पन्न होते, तर यक्ष्मा व्याधी म्हणजेच राजयक्ष्मा. बरोबर, त्याच्यात पूर्ण धातूचा क्षय होतो. करेक्ट, समजलं, फुल लॉजिकल एक्सप्लेनेशन आहे. त्यानंतर इथपर्यंत आपली चेन संपवा. त्यानंतर प्लीहा वृद्धी म्हणजे स्प्लिनोमेगॅली असली तर आपल्याला उदर व्याधी सुद्धा होऊ शकते. आता सिंपलचा लॉजिक आहे, इथं यांनी लॉजिक असा कन्सिडर केलं असेल, कन्सिडरिंग की प्लीहा कुठे ना कुठे आपल्या अन्नाचा पचनाचा कार्य करते. बरोबर, त्यांनी सांगितलेलं आहे. आपण स्प्लीनला एक खूप इम्पॉर्टंट डायजेस्टिव्ह ऑर्गन म्हणून पण कन्सिडर करतो. करेक्ट. तर इथं कुठं ना कुठं अन्नाचं पचन नीट होत नाही आहे असं यांनी गृहीत धरलेलं आहे, त्यामुळे उदरव्याधीची उत्पत्ती होऊ शकते. अजून
उदर व्याधी आहे. आता उदरामध्ये मेन सिम्पटमच कोणाचा आहे? शोथ आहे. तर उदरामुळे मेन शोथ पण उत्पन्न होऊ शकते. उदरामुळे शरीरावरती शोथ पण उत्पन्न होते, ज्यालाच आपण उदर म्हणतो बेसिकली. त्यानंतर अर्श व्याधी असेल, अर्श म्हणजे बेसिकली भगंदर किंवा पाईल्स ज्याला आपण म्हणू, बरोबर? हिमोरॉइड्स. अर्शमुळे उदर किंवा गुल्म होतात. हे जेन्युइन सिम्पटम्स आहे. तुम्हाला माहिती नसेल, पण अर्श व्याधी ज्यांना अर्श असते ते लोक खूप टाइम पासून क्रॉनिक कॉन्स्टिपेशननी सफर करत असतात आणि त्यामुळे त्यांची डायजेस्टिव्ह फायर पूर्ण मंद झालेली असते आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात जे असतं ते वॉटर आणि ते लोक कॉन्स्टिपेटिव्ह पण असतात. ते लोक वॉशरूमला जात नाही. कंटिन्यू वॉटर ॲक्युम्युलेशनमुळे ते जे वॉटर आहे, डर्टी वॉटर, ते आपल्या पेरिटोनियममध्ये जातं आणि पेरिटोनायटिस कॉज करतं, विच इज नथिंग बट उदर. आणि गुल्म पण कॉज करू शकते. गुल्म वातज गुल्म असू शकते, कारण गॅस वगैरे पण सगळं आत ट्रॅप असते. सिंपल पुरुषच आत ट्रॅप असेल तर सगळंच आत ट्रॅप असणार आहे. त्यामुळे आपल्याला गुल्म या व्याधीची सुद्धा उत्पत्ती होताना दिसून येते. त्यालाच जर आपण सोडलं तर आपण पुढे काय बघू, की कास व्याधी जर असेल, लॉंग टर्म कास व्याधी असेल, तर कासमुळे क्षय रोगाची उत्पन्न होते. शरीराचा क्षय होतो. लास्ट टाइम तुम्हाला खूप 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 खोकलत असेल, तर क्षय होईल आणि क्षयामुळे पुढे जाऊन काय होईल, शोष रोग म्हणजेच राजयक्ष्मा पण होऊ शकते. ठीक आहे. तर तुम्हाला जे आहे हे चार्ट नीट लक्षात ठेवायचं आहे. काय काय सांगितलं मी? ज्वरापासून रक्तपित्त, रक्तपित्तापासून ज्वर, दोघांपासून राजयक्ष्मा, त्यानंतर प्लीहावृद्धीपासून उदरवृद्धी, त्यानंतर उदरवृद्धीपासून शोथ, अर्शपासून गुल्म किंवा उदर, त्यानंतर कासपासून क्षयपासून शोष. ठीक आहे. हे तुम्हाला पॅटर्न्स लक्षात ठेवायचे आहे, बिकॉज हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला प्रूफ करायला मदत करते की बाबा हे काय आहे, निदान अर्थकर व्याधी, एका व्याधीपासून दुसऱ्या व्याधीची उत्पत्ती होणे. ठीक आहे. त्यानंतर आता इथं त्यांनी मेजर आपल्याला एक सायन्स म्हणजे बेसिकली प्रूफ दिलेलं आहे, ते समजून घेऊया आपण. ज्वर ते रक्तपित्ताची उत्पत्ती त्यांनी सांगितलेली आहे बघा. उष्ण तीक्ष्ण कारणाने ज्वर उत्पन्न झाला आहे, ही नॉर्मल स्थिती, ही ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. त्यानंतर जर त्याच उष्ण तीक्ष्ण कारणांचं सेवन चालू राहिले, जे मी तुम्हाला सांगितलं होतं, मला काही पडलेली नाहीये, मला ताप जरी आलेला आहे, मी कंटिन्यू खात आहे, कंटिन्यू पीत आहे, तर त्याचा परिणाम काय होईल, ती उष्णता एवढी वाढेल की ज्वरामुळे मला काय होईल, रक्तपित्त व्याधी उत्पन्न होईल उष्णता वाढल्याने. ठीक आहे. परत एक सिम्पटम त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, पित्तातिसार ते रक्तातिसार. आता इथं घ्या, रुग्णाला पित्तातिसार झाला आहे, पण तरी त्यांनी उष्ण तीक्ष्ण वस्तू खाण्यास बंदच केलं नाही, त्याला चालू आहे तरी पण. चिकित्से अनुकरण न करता रुग्ण जर पित्तकर पदार्थाचं सेवन करत राहिला, तेच उष्ण तीक्ष्ण खाणं चालूच आहे, तर तोच पित्तातिसाराचा परिणाम रक्तातिसार मध्ये चेंज होईल. तर पित्त अधिक प्रकुपित होऊन रक्ताला पण दूषित करेल आणि रक्तातिसार होईल. सिंपल. तुम्हाला समजलं? यामध्ये काही न समजण्यासारखं होतं नाही. ठीक आहे. हे तुम्हाला एक फक्त प्रूफ करून देण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर याचे 2 प्रकार पडतात. त्यालाच म्हणू आपण एक अर्थकारी व्याधी आणि एक असते उभय अर्थकारी व्याधी. आता याचा अर्थ समजून घ्या. एक अर्थकारी आणि उभय अर्थकारीचा. सो एक अर्थकारी व्याधी म्हणजे काय? एका व्याधीपासून एकच व्याधी उत्पत्ती झालेली आहे. उभय अर्थकारी व्याधी म्हणजे काय? हेतू एकच होता, हेतू एक व्याधी होती, पण उत्पन्न होताना 3-4 व्याधी उत्पन्न झाल्यात. याला आपण म्हणू उभय अर्थकारी. एक्झाम्पल तोच घेऊ शकतो आपण. एक्झाम्पल आपण इझी वाला घेऊया. जसं त्यांनी घेतलं होतं की अर्शमुळे गुल्म झाला. हा झाला एक अर्थकारी व्याधी. अर्शामुळे फक्त गुल्म झाला. पण इथं जर आपण असं घेऊ की ज्वरमुळे रक्तपित्तही झाला, ज्वरमुळे क्षयरोगही झाला, ज्वरमुळे माझी प्लीहावृद्धीही झाली, हे सगळं पण ज्वरमुळे होऊ शकतं ना. ज्वरमुळे प्लीहावृद्धी पण झाली, ज्वरमुळे मला छर्दी व्याधी पण होऊ शकते, आम आहे, अलसक झाला ज्वरमुळे, कारण की त्यात पण अग्निमांद्य होत आहे. सिंपल. तर हे सगळे एक बेसिक व्याधी होती ज्वर, त्याच्यामुळे विविध एवढे सगळ्या व्याधी झाल्या, बरोबर. आणि इथं काय होतं, एकच व्याधी होती, कोणतं? अर्शमुळे एकच बघितलं आपण, गुल्म. ठीक आहे.
तर हे जे आहे एक अर्थकारी आणि उभय अर्थकारीचा फरक आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे सुद्धा एक्झाममध्ये तुम्हाला फक्त मेन्शन करून यायचं आहे. एक एक्झाम्पल टाकला तरी वेल अँड गुड. सो लेट्स डू अ क्विक रिव्हिजन की आपण ह्या व्हिडिओमध्ये काय-काय बघितलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण निदान अर्थकारीची व्याख्या बघितलेली. त्याच्यात आपण काय शिकलो, की एक व्याधी दुसऱ्या व्याधीला जेव्हा कारणीभूत बनतं त्याला आपण काय म्हणतो, निदान अर्थकार व्याधी. आता ही गोष्ट समजून घ्यायची आणि काय सांगितलं, पहिला व्याधीचं उत्पत्तीचं कारण काय असू शकतो, आपले 3 बेसिक हेतू कोणकोणते? असात्म इंद्रिय अर्थ संयोग, कालपरिणाम आणि प्रज्ञा अपराध. पण दुसऱ्या व्याधीच्या उत्पत्तीचा हेतू म्हणजेच पहिली व्याधी असणार आहे. हे आपण बेसिक त्याच्यात समजून घेतलं. त्यानंतर आपण एक फ्लो चार्ट बघितला. त्या फ्लो चार्टमध्ये आपण काय बघितलं, की कोणत्या व्याधीपासून कोणत्या व्याधीची उत्पत्ती होऊ शकते. आता फक्त तेच होतं का? तर असं नाहीये. प्लीज हे गोष्ट मनातून काढून द्या. ते फक्त एक्झाम्पल्स आहेत. ते त्यांनी क्लिअरली आचार्यांनी मेन्शन केलेलं आहे, की बाबा हां, हे होतंच. जर तुम्ही काळजी नाही घेतली तर हे होईलच. पण असं नाही की फक्त हेच होतं. त्याचे अजून भरपूर एक्झाम्पल्स आपण एक्झाममध्ये लिहू शकतो. पण ते बेसिक श्लोकामध्ये आलेले एक्झाम्पल्स आहे म्हणून ते तुम्ही पाठ करणं इम्पॉर्टंटच आहे. तेवढे जेवढे 7-8 एक्झाम्पल्स होते ते. ओके. त्यात माझा पर्सनल फेव्हरेट कोणता आहे? कासमुळे क्षय, क्षयमुळे शोषरोग. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तो आणि तो MCQला पण विचारला जातो. शेवटी आपण त्याचे 2 प्रकार बघितले. कोणते 2 प्रकार होते त्याचे? एक होते एक अर्थकारी व्याधी आणि दुसरं होतं उभय अर्थकारी व्याधी. उभय अर्थकारीमध्ये एका व्याधीपासून 3-4 व्याधी उत्पन्न होतात. एक अर्थकारी व्याधीमध्ये एका व्याधीपासून एकच व्याधी उत्पन्न होते. क्लिअर सगळ्यांना? सो आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड अँड थँक यू.